तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा कंट्रोल रूमला निनावी फोन आल्याचं समोर येत आहे। पुणे विमानतळावरून तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती फोनवरून देण्यात आली अशी देखील गोष्ट आता समोर येते आहे। सिंहगड पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाला असा कंट्रोल रूमला निनावी फोन आला आणि यानंतर आता या सगळ्या हालचालींनी वेग घेतलेला आहे। ऋषिराज सावंतचं अपहरण झालं असा निनावी फोन पोलिसांना आला, कंट्रोल रूमला निनावी फोन आला आणि या फोन नंतर आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तथ्य नेमकं काय आहे याचा तपास घ्यायला सुरुवात केलेली आहे, शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आतापर्यंत काय काय नेमके तपशील या प्रकरणातले समोर येत आहेत? अगदी अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। अर्थातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री राहिलेले माजी मंत्री आहेत तानाजी सावंत याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे। काही वेळापूर्वी अर्थात 5:30च्या सुमारास त्यांचं अपहरण झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि जर आपण बघितलं तर असाच कॉल कंट्रोलला देखील प्राप्त झालेला आहे। पुणे पोलीस कंट्रोलला या संदर्भातला कॉल प्राप्त झालेला आहे। एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीमधून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। आणि त्यानंतर पुणे पोलीस दल देखील ऍक्टिव्ह मोडवर आलेला आहे। डीसीपी स्वतः रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी सुरू केलेली आहे। एवढंच काय तर एअरपोर्टवर देखील त्या ठिकाणी नाकाबंदी सुरू केलेली आहे। आणि अशा पद्धतीने एक पोलिसांची टीम तानाजी सावंत यांचं निवासस्थान पुण्यातील कात्रज परिसरात आहे त्या ठिकाणी देखील पोहोचलेली आहे। घरात त्यांचे कॉल रेकॉर्ड देखील चेक केले जात आहेत की कुणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात फोन केलेला होता का, कुठली खंडणी त्यांच्याकडून मागण्यात आलेली आहे का, त्यांचे वेगवेगळे कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील कुणाला फोन आलेला आहे का, कुठला पत्र प्राप्त झालेला आहे का, या सगळ्या गोष्टी या सगळ्या बाबींची तपास त्या ठिकाणी केला जात आहे। आणि पुण्यात काही वेळापूर्वीच त्यांचं अपहरण झाल्याची माहिती मिळताच एकच पुण्यामध्ये भीतीदायक वातावरण पसरलेलं आहे आणि पोलीस सध्या ऍक्टिव्ह मोडवर आहेत। खरं तर तानाजी सावंत हे मंत्री राहिलेले आहेत, आरोग्य मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांचं पुण्यामध्ये एक मोठं संस्था देखील आहे, शिक्षण संस्था आहे। त्या निश्चितपणे म्हणजे आता काही तास आता होतोय, लगभग एक ते दीड तास या सगळ्या घटनेला झालेला आहे। याविषयीचे अधिक तपशील जसजसे समोर येतील तसतसे त्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू। तूर्त धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। कंट्रोल रूमला फोन आला आणि त्यानंतर आता पोलिसांनी नाकेबंदी ठिकठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।